शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलंय। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मोदी उपस्थित राहिले याविषयी आता शरद पवार यांनी आभार मानलेत। तुमचं सखोल आणि अंतर्दृष्टीपूर्ण भाषण हे जगभरामधल्या मराठी लोकांना खूप भावलं असं सुद्धा पवार यांनी या पत्रामध्ये म्हटलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेले आहेत। तर दिल्लीमध्ये हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदाच्या वेळेचं झालेलं होतं आणि त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित होते आणि याच विषयी आता उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल आता आभार मानण्यात आलेले आहेत शरद पवार यांच्याकडून आणि यासाठी शरद पवार यांनी हे पत्र लिहिलेलं आहे। या उद्घाटनाच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे भाषण केलं त्या भाषणाचं कौतुक सुद्धा त्यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून केलंय। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील। निलेश, यामिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मराठी साहित्य संमेलनाला दिल्लीमध्ये जे आयोजित करण्यात आलं होतं त्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्या संदर्भातच शरद पवारांना आभार मानल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या पत्राच्या निमित्तानं शरद पवारांना आणखीन एक महत्त्वाची मागणी आज मोदींकडे केल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर सरहद संस्थेनं काही दिवसांपूर्वीच एक पत्र लिहिलं होतं, त्याच्यामध्ये तालकोटा कटोरा स्टेडियम येथे बाजीराव पेशवे, महाजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे अर्धाकृती पुतळे बसवण्यात यावे असा प्रस्ताव ठेवला होता। मात्र याच प्रस्तावामध्ये आता थोडाफार बदल करत शरद पवारांना या तिन्ही महत्त्वाच्या लोकांचे अश्वारूढ पुतळे उपस्थित करण्यात यावेत, बसवण्यात यावेत अशा पद्धतीची मागणी पत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेली आहे। अशाच पद्धतीची मागणी सरहद संस्थेच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना देखील तो एक संदर्भ देत पण अमित शहा यांच्याकडे मागणी केली होती। आता मात्र शरद पवारांना हे पूर्णाकृती पुतळ्याची मागणी लावून धरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी, आणि यावरती आता नेमकं काय उत्तर येणार पंतप्रधानांचं आणि जी मागणी पुतळ्यांची पूर्णाकृती पुतळ्यांची करण्यात आलेली आहे ती आता पूर्ण होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद निलेश माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।